माध्यमातून सुंदर प्रक्षेपण. जर कोणी सबस्क्राइब केलं नसेल तर करून घ्या मित्रांनो. आपल्याच विभागातील हे चॅनल, आपल्याच विभागातील गौरवजी आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप सारे जण मॅच पाहत आहेत, घर बसले या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांनी देखील करूया सहर्ष वेलकम. 6 चेंडू मागे 12 धावा उभारायचे आहेत. दातिवरे संघ एका साईडला आहे, 2 हाड लढतोय. 6 चेंडू आणि 12 धावेची गरज आहे. असं एक गोलंदाज, त्याच्या गोलंदाजाकडे सर्वांचं लक्ष असेल. यश भुई आलाय गोलंदाजी मार्क वरती. 6 चेंडू आणि 12 धावेची गरज. 6 मध्ये करायचे आहेत 12. एकही मोठा फटका खेळू शकले नाही आहेत. फक्त 12 चेंडू मागे 7 धावा खर्च केल्या दातिवरे संघाने. 19 धावेची गरज असताना एक लो स्कोरिंग मॅच कशी असते हे मात्र पाहायला मिळालं. वाईट चेंडू आहे, बाहेर जाणारा चेंडू. आता मात्र कल्पेशकडे स्ट्राईक असेल. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 6 मध्ये करायचे आहेत 10. कल्पेश आहे तोपर्यंत पूर्णपणे मॅच ऑन आहे मी तरी म्हणेल. कल्पेशकडे खूप सारी क्षमता आहे आणि एका साईडला पाहायला गेलं तर यश देखील कुठे कमी नाही आहे. दातिवरे संघाचे सर्व स्टार खेळाडू, तर एका साईडला विठ्ठलवाडी संघाचे सर्व स्टार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. हा देखील चेंडू चांगला होता. 1 धावा मिळेल. एका धाव्याने समाधान मानावं लागते. डॉट एक धावा मिळेल. आता मात्र 5 चेंडू आणि 9 धावेची गरज आहे. एक येणारा डॉट चेंडू फार महत्वाचा असेल गौरवजी. आता मात्र 5 चेंडू आणि 9 धावेची गरज आहे. एक येणारी रन, एक येणारा मोठी मिसफील्ड वाला सॉन्ग नहीं बजना चाहिए. एक जरी गलती वाला सॉन्ग बज गया तो कहानी में ट्विस्ट आ जाएगा. हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. 1 रन मिळते. स्ट्राईक कल्पेशकडे ठेवणं फार महत्वाची गोष्ट असेल का तर 2 धावा इथून उभारल्या जातील आणि इथून 1 रन मिळते. एका धाव्याने समाधान मानतायत. 4 चेंडू आणि 8 धावेची गरज आहे. मॅच होती कुठे आणि मॅच आणलाय कुठे, हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो. अनिश्चितचा खेळ आहे. क्रिकेट कधी बदलेल सांगता येत नाही. ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो तसा क्रिकेटचा खेळ रंग बदलत असतो. 4 चेंडू आणि 8 धावा तुम्हाला उभारायचे आहेत. एक येणारा मोठा फटका मॅच मध्ये ट्विस्ट आणू शकतो, परंतु कल्पेशने मात्र चांगला खेळ करावा लागेल. यावेळेला देखील चांगला चेंडू होता. क्या बात आहे. भन्नाट वेगाने टाकण्याचा प्रयत्न, थोडासा स्विंग, सुंदर गोलंदाजी याच्या माध्यमातून आपण पाहू शकतात. जर चेंडू बॅटच्या टप्प्यात आला तर कार्यक्रम मात्र निश्चित आहे. हेच कल्पेशच्या माइंड मध्ये चाललाय. कल्पेशला फक्त एक मोठा फटका खेळायचा आहे. आत्मविश्वास भरपूर सारा आहे कल्पेशकडे. 3 चेंडू आणि 8 धावेची गरज आहे. 3 चेंडू आणि 8 धावा. यावेळेला ब्रह्मास्त्राचा वापर केला होता. 1 रन तर उभारली गेली आहे. एका धाव्याने समाधान मानावं लागते. आता मात्र समीकरण बिघडलं गेलंय. 1 धावा होती तिथून मात्र स्ट्राईक इथे आणली गेल्या कल्पेशकडे. कल्पेशला फक्त 1 मोठा फटका खेचायचा आहे. जर 1 मोठा फटका कल्पेश खेचतोय तर सामना इथून बदलला जाईल. 2 चेंडू आणि 7 धावेची गरज आहे. कोणता संघ भाजी मारेल हे आपण पाहणार आहोत. स्ट्राईक कल्पेशकडे आहे, ज्या या आधी घडलं नाहीये ते आता घडवायचं आहे. निशांत डोक्यावरती हात मारतोय. निशांतला माहित आहे कल्पेशची विकेट किती महत्वाची होती. तर इथून कल्पेशची विकेट गेली असती तर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला असता. परंतु आता कल्पेश आहे. हार न मानणाऱ्या मधला एक नाव, हार न मानलेला मधला एक खेळाडू अर्थातच कल्पेश आहे. आज मनोज पाटील देखील लवकर बाद झाला. त्यानंतर पूर्णपणे निखिल देखील लवकर बाद झाला. त्यानंतर पूर्णपणे जिम्मेदारी कोणावर ठेवली तर अर्थातच कल्पेश. एक भरशाचा गोलंदाज, भरशाचा बॅटर.
एक मोठा फटका खेचायचा आहे, परंतु डिफेन्स करायचा आहे. एका साईडला आपल्याला पाहायला गेलं तर यशला देखील विसरून चालणार नाही आहे. ज्या पद्धतीने त्याने 4 चेंडू हाताळलेत कमालीचे पाहायला मिळाले. दोन्ही बेस्ट आहेत, परंतु हा चेंडू सर्व काही सांगेल. यावेळेला सर बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता गॅपमध्ये, परंतु यावेळेला मात्र चेंडूची पळझर आपल्याला पाहायला मिळते आहे. आता समीकरण बिघडलं गेलंय. 1 चेंडू आणि 5 धावेची गरज आहे. चला कंपल्सरी चेस आहे का हे मात्र आमच्यापर्यंत माहिती पोहोचवा. 1 मिनिट यश. चला यश अँड कल्पेश, तुम्हाला कंपल्सरी चेस आहे. तुम्हाला या 5 धावा कंपल्सरी चेस करायच्या आहेत. टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. 1 चेंडू आणि 5 धावेची गरज आहे. कोणता संघ इथून चॅम्पियन ठरेल, कोणता संघ इथून हिरो बनेल, आम्हाला काहीच नको. आम्हाला हा खेळ पाहिजे. क्रिकेट हेच तर नाव आहे. आयुष्यातला सर्वात सुंदर खेळ म्हणजे मित्रांनो क्रिकेट. सर्व काही शिकून जातो. चिकाटी, देह, मित्रता, या क्रिकेटने सर्व काही दिलंय आपल्याला. 1 चेंडू आणि 5 धावेची गरज आहे. कोणता संघ इथून बेस्ट ठरेल हे आपण पाहणार आहोत. ना भूतो ना भविष्य. क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणे हा मूर्खपणाचं लक्षण म्हणून संबोधलं जातं. या 5 चेंडू मध्ये तुम्ही काय केलं हे आम्हाला माहित नाही. या 17 चेंडू मध्ये तुम्ही काय केलं हे आम्हाला माहित नाही. या शेवटच्या चेंडू मध्ये काय करणार आहोत हे महत्वाचं आहे. इथून मॅच फिनिश होतीये. दातीरे संघ कॉंग्रॅच्युलेशन. अगदी 19 धावा देखील रोखल्या गेल्यात या 18 चेंडू मध्ये. काय दातीरे संघाचं सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळते. यशची गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या वाजवा. चिंटूची गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या वाजवा. त्यानंतर रितेशची गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या वाजवा. काय कमालीची गोलंदाजी केल्या.